नमस्कार मंडळी, मी बोलते अनिता. शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मी तुमच्यासमोर जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे समोसे आणि कचोरीची. तर नक्कीच माझा व्हिडिओ पहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. हे बघा, मैदा, डालडा, हिरवी मिरची आणि चिंचा भिजू घातल्यात 2 तास अगोदर. कोथिंबीर, आलू उकडून घेतले. चिंचा भिजून झाल्यानंतर त्याचं आपल्याला खटाई बनवायची आहे. हे पूर्ण साहित्य घेऊन घेतलं मी. डालडा नसेल तर तेलसुद्धा चालतं. आणि हे बघा, हे आहे अर्धा किलो मैद्याचं पीठ, ते चाळून घेतलं. तर याच्यात टाकलं आहे डालडा गरम करून आणि थोडंसं कोमट पाण्यात असा भिजून घ्यायचं आणि अर्धा तास हा उंडा असाच राहू द्यायचा. अर्धा तास उंडा आपण तसाच भिजून ठेवायचा. आणि आता करायचं आहे आपल्याला बॅटर तयार समोस्यासाठी. तर तेल खूप तापून घ्यायचं आणि त्याच्यात जिरं होऊ द्यायचं. नंतर टाकलं मी त्याच्यात हिरवी मिरची बारीक करून. हिरवी मिरची अशी तेलात होऊ द्यायची. नंतर टाकलं मी हळद आणि चाट मसाला किंवा सुहाना मसालासुद्धा टाकू शकतो, तो सुद्धा याच्यात टाकला. आणि आता टाकले आहे आलू. तर हे आलू असे 10 मिनटं त्याच्यात फ्राय होऊ द्यायचे. आणि कोथिंबीर टाकलं. तर हे पूर्ण असं 10 मिनटं होऊ द्यायचं. आणि हे बघा, हे आहे चिंचेचं मी असं बॅटर बनवून घेतलं आणि त्याच्यात टाकलं आहे गूळ आणि आपली चिंचेची खटाई घरच्या घरीच तयार झाली. आता हे बघा, अशा ह्या आपण पोळी लाटून घ्यायची. नंतर त्याला तेल लावायचं आणि घडी नक्की ध्यानात ठेवायची. तर ही जी घडी आहे, तर ही घडी सर्वांना आली पाहिजे, तेव्हा समोसा हा छान बनतो. आणि ह्याच्यात हे बॅटर टाकायचं आणि बॅटर टाकल्यानंतर कढईला पाणी लावायचं आणि हे असा समोसा पूर्ण पॅक बनवून घ्यायचा. कारण की आहे तेलात समोसा फुटला पाहिजे नाही, त्यासाठी समोसा हा पॅक असा करून घ्यायचा. आणि तेल हे मवागे होऊ द्यायचं, म्हणजे जास्त तेल कडक तपू द्यायचं नाही. आणि मवागे तेलात हे समोसे असे खूप छान असे कुरकुरीत, बघा कसे कुरकुरीत समोसे झाले. तर असा हे समोसे तयार झाले. तर या सर्वजण समोसे खायला कसे वाटले हे समोसे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि मला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. हे बघा, माझा मुलगा सोहम, माझा मुलगा श्रीपाद आणि बाजूला सोहम बसला आहे, माझा भाचा. तर श्रीपाद हा काकाकडे शिकायला असतो. तर कसे झाले समोसे? तर बघा, ते म्हणतात छान झालेत मम्मी. आणि आता बनवणार आहोत आपण कचोरी. तर कचोरीसाठी मी टाकले आहे तेलात धनी फ्राय करून घेतले. नंतर टाकलं आहे त्याच्यात हिरवी मिरची बारीक करून. हिरवी मिरचीसुद्धा तेलात होऊ द्यायची आणि थोडासा मसाला टाकला. आणि हे मुगाच्या डाळीचं बॅटर बनवून थोडंसं त्याच्यात मी बेसन टाकलं. मुगाची डाळ भिजू घालू द्यायची 2 तास. आणि मग याचं झालं आहे बॅटर तयार. आणि टाकला सांबार. असं हे बॅटर आपण कचोरीसाठी तयार आहे. आणि कचोरीचं पीठसुद्धा समोस्यासारखंच भिजवून ठेवावं लागते 2 तास अगोदर. आणि हे बघा, हे असे कचोरी बनवायची. आणि कचोरी बनवताना सुद्धा अशी घट्ट अशी छान असा गोल बनवून घ्यायचं, कारण ती कचोरी ही तेलात फुटली पाहिजेत नाही. आणि कचोरीसुद्धा लाटताना एकदम अशी हलक्या हाताने लाटायची. हे बघा, अशी हलक्या हाताने आपल्याला कचोरी लाटायची. आणि 5 मिनटं ही कचोरी अशीच ठेवून द्यायची. कचोरी बनवताना 4 किंवा 5 अशा कचोऱ्या बनवून घ्यायच्या. आणि कचोऱ्यासुद्धा हे बघा, अगदी कमी तेलात कशी कचोरी बनवली. तर बघा, माझी कचोरी कशी वाटली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि घरीच बनवलेली कचोरी कशी वाटली. माझी समोसे आणि कचोरी नक्कीच करून बघा.